Welcome students. So last lecture we have seen the piezoelectric transducer which converts pressure into voltage or a vice versa. तर आज आपण बघूया न्यू ट्रान्सड्यूसर. त्या नवीन ट्रान्सड्यूसरचं नाव आहे थर्मोकपल. सो थर्मोकपल कन्सिस्ट ऑफ टू वर्ड. त्याच्यामध्ये बेसिकली दोन वर्ड आहेत. तर थर्मोकपलमधलं थर्मो म्हणजे थर्मल. सो इनपुट क्वांटिटी इज अ थर्मल क्वांटिटी आणि कपल म्हणजे आपण दोन मेटल वायर हे कपल केले आहेत, जोडले आहेत. सो थर्मोकपल कन्सिस्ट ऑफ टू वर्ड्स. थर्मो मीन्स थर्मल एनर्जी, थर्मल क्वांटिटी आणि कपल म्हणजे काय, आपण दोन मेटल वायर काय केले आहेत, जॉईन केले आहेत. सो टू मेटल वायर आर जॉईन टुगेदर म्हणजे काय, कपल केले आहेत, त्यांना एकमेकांना आपण जोडलं आहे. सो थर्मोकपल इज अ बेसिकली टेम्परेचर ट्रान्सड्यूसर. तर पहिला पॉईंट आपण काय सांगितला की ट्रान्सड्यूसर काय करतात, इट कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर थर्मोकपलमध्ये फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, टेम्परेचर. आणि टेम्परेचर इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टेज. म्हणून थर्मोकपल हा कोणता ट्रान्सड्यूसर आहे, टेम्परेचर ट्रान्सड्यूसर. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की थर्मोकपल कन्सिस्ट ऑफ टू वर्ड्स. थर्मो मीन्स थर्मल म्हणजे टेम्परेचर आणि कपल म्हणजे काय, दोन गोष्टी सोबत आणायच्या आहेत. तर दोन गोष्टीमध्ये आपण दोन मेटल वायर हे जॉईन करायचे आहे एकमेकांना. सो कपल मीन्स टू वायर और टू मेटल आर जॉईन टुगेदर. तर याच्यामध्ये काय होत आहे की टेम्परेचर इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टेज. सो ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर थर्मोकपल हा असा ट्रान्सड्यूसर आहे जो काय करतोय, टेम्परेचरला कन्वर्ट करतोय व्होल्टेजमध्ये. तर हा झाला आपला सेकंड पॉईंट. तर फर्स्ट पॉईंट काय होता की थर्मोकपल हा टेम्परेचर ट्रान्सड्यूसर आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे की थर्मोकपल इज अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स टेम्परेचर इनटू व्होल्टेज. आणि थर्ड पॉईंट आहे की थर्मोकपल इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तुम्हाला आठवत असेल तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे 3 एक्झाम्पल होते. एक होतं पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, तो आपण बघितला. सेकंड आहे थर्मोकपल, तो सध्या आपण बघतोय. आणि तिसरा आहे फोटो व्होल्टेइक सेल म्हणजे सोलार सेल. तर हे 3 एक्झाम्पल सर्वांनी लक्षात ठेवायचे. तर थर्मोकपल काय करतोय, टेम्परेचरला कन्वर्ट करतोय व्होल्टेजमध्ये. पण हे कन्व्हर्जन करण्यासाठी त्याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नाही आहे. म्हणजे थर्मोकपल डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल पॉवर सप्लाय फॉर द ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय, टेम्परेचर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. म्हणजे थर्मोकपलला बाहेरून AC सप्लाय किंवा DC सप्लाय देण्याची गरज नाही. म्हणून थर्मोकपल कोणता ट्रान्सड्यूसर आहे, इट इज अ टाईप ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर बेसिक्स आपण बघितलं की थर्मो मीन्स थर्मल म्हणजे टेम्परेचर इनपुटला आहे आणि आउटपुटला काय आहे, व्होल्टेज. कपल म्हणजे दोन मेटल हे एकमेकांना जोडायचे म्हणजे कपलिंग केली आपण, दोन वायर और टू मेटल आर जॉईन टुगेदर. नेक्स्ट, ज्या प्रकारे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरचं वर्किंग कोणावर बेस होतं, पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवर. त्याच प्रकारे वर्किंग जे आहे थर्मोकपलची, सो जी वर्किंग आहे थर्मोकपलची ती कोणावर बेस्ड आहे, इट इज बेस्ड ऑन द सीबॅक इफेक्ट. काळजीपूर्वक आहे का. तर थर्मोकपलचं जे वर्किंग आहे, वर्किंग म्हणजे काय की टेम्परेचर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज, एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागणार नाही. आणि थर्मोकपलची जी वर्किंग आहे, इट इज बेस्ड ऑन द सीबॅक इफेक्ट अँड द पेल्टियर इफेक्ट. ज्या प्रकारे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरचं वर्किंग हे कोणावर बेस्ड होतं, पिझो इलेक्ट्रिक इफेक्टवर. त्याच प्रकारे थर्मोकपलचं जे वर्किंग आहे, इट इज बेस्ड ऑन द सीबॅक इफेक्ट अँड द पेल्टियर इफेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याचं स्टेटमेंट सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. सो सीबॅक इफेक्ट म्हणजे काय,
आणि पेल्टियर इफेक्ट म्हणजे काय ते आपण बघूया. बिफोर स्टार्टिंग द सीबॅक इफेक्ट, थर्मोकपलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इकडे लक्ष द्या की थर्मोकपलमध्ये टेम्परेचरला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. म्हणजे इनपुट आहे टेम्परेचर फिजिकल क्वांटिटी, आउटपुट आहे व्होल्टेज इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर हे करताना आपल्याला काय करायचं आहे, कपल करायचं आहे. कपल मीन्स वी हॅव टू जॉईन टुगेदर. काय जॉईन करायचं आहे, टू वायर और टू मेटल्स आर जॉईन टुगेदर. तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की थर्मोकपलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कपलिंग करायची. म्हणजे टू मेटल्स आर जॉईन टुगेदर, दोन वेगवेगळे मेटल हे जॉईन करायचे आहेत. तर आता आपण बघूया सीबॅक इफेक्ट. सो फर्स्ट इफेक्ट आहे त्याचं नाव आहे सीबॅक इफेक्ट. तर सीबॅक इफेक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. कारण की त्याची इनपुट काय आहे, इनपुट जे आहे ते आहे टेम्परेचर म्हणजे थर्मल एनर्जी, आणि आउटपुट काय आहे, व्होल्टेज म्हणजे कोणती एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो थर्मोकपल काय करतोय, टेम्परेचर इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टेज, आणि याचं वर्किंग कोणाच्या बेसवर आहे, सीबॅक इफेक्टवर आहे. म्हणून सीबॅक इफेक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण आधीच्या लेक्चरमध्ये कोणता इफेक्ट बघितला, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच प्रकारे इथून पिझो वर्ड आपण काढून टाकला आहे. इथे आता इनपुट काय आहे, टेम्परेचर, म्हणून इथे वर्ड काय आलं, थर्मो. सो सीबॅक इफेक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर बघा व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ सीबॅक इफेक्ट. तर सीबॅक इफेक्ट काय सांगतो, तर आपण फोकस कुठं करायचं आहे, टू मेटल्स जॉईन टुगेदर. काय कपल करायचं आहे, टू मेटल्स जॉईन टुगेदर. तर बघा व्हेनेवर, जेव्हा जेव्हा टू डिसिमिलर मेटल म्हणजे दोन वेगवेगळे मेटल आर जॉईन टुगेदर. बघा जॉईन टुगेदर म्हणजे काय, कपल करणे. सो पहिला आपण काय म्हणलं, जेव्हा आपण दोन वेगवेगळे मेटल हे एकमेकांना जॉईन केले, एकमेकांना बांधले, तर काय होणार, इट विल फॉर्म टू जंक्शन्स. कोणते, त्याला आपण नाव दिलं J1 अँड J2. तर बघा इथे आपण घेतलं आहे मेटल ए. बघा हा मेटल ए म्हणजे हा पूर्ण जो आहे तो आहे मेटल ए, आणि खालचा जो आहे तो आहे मेटल बी. तर बघा दिस इज अ मेटल बी, आणि ते आपण जॉईन केले विथ द मेटल ए अँड मेटल बी. तर पहिलं इथपर्यंत आपण काय म्हणलं, व्हेनेवर टू डिसिमिलर मेटल. तर मेटल एला आपण म्हणूया तो मेटल आहे आयर्नचा मेटल, मेटल ए. आणि मेटल बी मध्ये जे मटेरियल यूज केलं त्याला आपण म्हणूया निकेल. तर बघा दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेटल म्हणजे काय, व्हेनेवर टू डिसिमिलर मेटल, एक आहे आयर्नचा, एक आहे निकेलचा. म्हणजे ते सिमिलर नाहीत, ते कसे आहे, डिसिमिलर. व्हेनेवर टू डिसिमिलर मेटल्स आर जॉईन टुगेदर. तर बघा मेटल ए आणि मेटल बी हे एकमेकांना आपण बांधले म्हणजे कपल केले. बघा ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला. तर ज्या पॉईंटला ते भेटलेत त्या पॉईंटला आपण काय म्हणलं आहे, जंक्शन. त्या जंक्शनला नाव दिलं आपण J1, J2. तर बघा ह्या पॉईंटला दोन मेटल हे आपण बांधलेत, भेटलेत, त्याला म्हणलं J1 जंक्शन, आणि इथलं म्हणलं मी J2 जंक्शन. नंतरचं स्टेटमेंट काय म्हणतो तो, देन इफ वन जंक्शन म्हणजे J1 इज ॲट हायर टेम्परेचर जर असेल, आपल्याला काय करायचं आहे, इनपुट काय आहे, टेम्परेचर. लक्षात घ्या इनपुट काय आहे, टेम्परेचर इनपुट द्यायचं आहे, आणि आउटपुट काय आहे, व्होल्टेज. तर आपण हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कपल करायचं आहे. टू मेटल्स आर जॉईन टुगेदर. तर बघा मेटल ए अँड मेटल बी आर जॉईन टुगेदर टू फॉर्म जंक्शन J1 अँड जंक्शन J2. जंक्शन म्हणजे ज्या पॉईंटला दोन वायर हे भेटले, तर ह्या पॉईंटला J1 म्हणलं आणि ह्या पॉईंटला J2. नंतर काय म्हणतो, देन काय करायचं आहे, त्या दोन जंक्शनपैकी एक जंक्शन कुठे ठेवायचं आहे, हायर टेम्परेचर, त्याचं नाव काय आहे T1.
ओके. तर दोन जंक्शनपैकी एक जंक्शन कुठे ठेवायचं आहे, हायर टेम्परेचरला. तिथे बघा जंक्शन J1 कुठे ठेवला आपण, हायर टेम्परेचरला. तिथे आपण काय लावली आहे, मेणबत्ती लावली आहे आणि ह्या मेणबत्तीच्या साह्यानं या जंक्शन 1चं आपण टेम्परेचर काय केलं आहे, वाढवलं आहे. तर बघा झालेल्या दोन जंक्शनपैकी एक जंक्शन काय केलं आपण, हायर टेम्परेचर केलं, म्हणजे त्याला आपण गरम केलं. तर गरम कशा साह्याने केलं आपण, मेणबत्ती लावली तिथे. आणि दुसरा जंक्शन जो आहे जंक्शन J2 ते कुठे ठेवलं आपण, लोअर टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण कशाने इंडिकेट केलं, T2ने. हायर टेम्परेचरला कशाने इंडिकेट केलं, T1ने. आणि लोअर टेम्परेचरला कशाने इंडिकेट केलं, T2ने. तर बघा जंक्शन J1ला गरम केलं ॲट हायर टेम्परेचर. तर उरलेला जंक्शन जो आहे, अदर जंक्शन जो आहे, त्याला आपण काय करायचं आहे, लोअर टेम्परेचरला ठेवायचं आहे. तिथे आपण काय केलं, आईस किंवा बर्फाचे गोळे आपण ते ठेवले एका भांड्यामध्ये. आणि त्या बर्फाचे गोळे आपण कोणत्या जंक्शनला दिले आहेत, जंक्शन J2ला. तर बघा पहिलं स्टेटमेंट आपण काय सांगितलं की सीबॅक इफेक्ट काय सांगतो की सीबॅक इफेक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. ज्याच्यामध्ये काय होतं आहे, इनपुट आहे टेम्परेचर, आउटपुट आहे व्होल्टेज. नावातच आहे थर्मोकपल. कपल मीन्स आपल्याला दोन वेगवेगळे मेटल हे काय करायचे आहेत, एकमेकांना जॉईन करायचे आहेत. तर पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं यांनी की सीबॅक इफेक्ट स्टेट्स दॅट व्हेनेवर टू डिसिमिलर मेटल्स आर जॉईन टुगेदर. तर बघा मेटल ए आयर्नपासून बनवलेला आहे, मेटल बी निकेलपासून बनवलेला आहे आणि हे दोन वायर एकमेकांना आपण गुंडाळले, बांधले. तर ज्या पॉईंटला ते मेटल वायर एकमेकांना भेटले ते म्हणजे कोणतं, जंक्शन J1 अँड जंक्शन J2. तर बघा टू मेटल वायर आर जॉईन टुगेदर टू फॉर्म टू जंक्शन J1 आणि J2. तर दोन जंक्शनपैकी एक जंक्शन काय करायचं आहे, हायर टेम्परेचरवर ठेवायचं आहे आणि दुसरा जंक्शन काय करायचं आहे, लोअर टेम्परेचरवर ठेवायचं आहे. तर पहिला जंक्शन हायर टेम्परेचरवर ठेवण्यासाठी याला आपण गरम केलं विथ द हेल्प ऑफ कॅन्डल, मेणबत्तीच्या साहाय्याने याला गरम केलं. दुसरा जंक्शन थंड करायचा आहे, कोल्ड करायचा आहे, त्याचं टेम्परेचर कमी पाहिजे म्हणून ते आपण काय ठेवलं आहे, बर्फाचे गोळे ठेवले, आईस क्यूब्स ठेवले आहेत. जर असं अरेंजमेंट जर असेल म्हणजे वन जंक्शन इज ॲट हायर टेम्परेचर, कशाने इंडिकेट केलं आहे, T1ने. अनदर जंक्शन जर लोअर टेम्परेचरवर असेल, कशाने इंडिकेट केलं आहे, T2ने. देन EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय, व्होल्टेज इज जनरेटेड. जर दोन जंक्शनपैकी एक जंक्शन गरम आहे, दुसरा जंक्शन थंड आहे, तर अशा वेळेस इथं जर आपण आउटपुट मोजलं तर इथे काय तयार होणार आहे, व्होल्टेज हे तयार होईल. आणि आलेलं व्होल्टेज हे कसं असणार आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन जंक्शन 1 अँड जंक्शन 2. म्हणजे तयार होणारं व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द T1 मायनस T2. याला आपण असं पण लिहू शकतो की जनरेटेड व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेल्टा म्हणजे काय, चेंज. सो जनरेटेड व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ टेम्परेचर. तर चेंज म्हणजे काय, T1 मायनस T2, दोन टेम्परेचरमधला फरक म्हणजे काय, चेंज इन अ टेम्परेचर. तर सीबॅक इफेक्ट काय सांगतो की व्हेन टू डिसिमिलर मेटल्स आर जॉईन टुगेदर, दोन मेटल वायर जर आपण जॉईन केले आणि एक जंक्शनला ठेवलं हायर टेम्परेचरला, दुसऱ्या जंक्शनला ठेवलं लोअर टेम्परेचरला, तर ह्या मेटल वायरमध्ये काय तयार होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे. आणि तयार झालेलं व्होल्टेज कसं असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन जंक्शन 1 अँड जंक्शन 2. तर हे होतं आपलं सीबॅक इफेक्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया पेल्टियर इफेक्ट. थँक्यू.